विकासाच्या इतिहासाचा संपूर्ण विचार करता मानवी प्रगतीत विद्युत ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या आधुनिक युगात विजेचा वापर दिवसेंदिवस वाढतोय. तसंच लोकसंख्या वाढीच्या उच्च दरामुळे आपल्या महाराष्ट्रात दरडोई मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसित राज्य असून औद्योगिक क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रातही आघाडीवर आहे. राज्याच्या वाढत्या विकासाबरोबर तसंच नागरिकांच्या उंचावणाऱ्या राहणीमानामुळे ऊर्जेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होतीये. या अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनामार्फत विविध स्तरावर महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. यासाठी शासनाकडून अपारंपरिक ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धनाकरता प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसंच विविध घटकांसाठी ऊर्जा बचत आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यापैकी एक पाऊल म्हणजे ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांना ऊर्जा कार्यक्षम बनवणं. केंद्र शासनाच्या ऊर्जा दक्षता ब्युरो नवी दिल्ली यांनी राज्यातील पदनिर्देशित संस्थांमार्फत नॅशनल मिशन फॉर एन्हान्स्ड एनर्जी एफिशियन्सी अर्थात NMEEE या कार्यक्रमांतर्गत शासकीय रुग्णालयांमध्ये ऊर्जा कार्यक्षम प्रकल्प राबवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रात ही योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जामार्फत राज्यभर राबवली जाते. यामध्ये निवड केलेल्या शासकीय रुग्णालयांचे सविस्तर ऊर्जा परीक्षण करण्यात येते. यामुळे ऊर्जेचा प्रामुख्याने वापर कुठे आणि किती होतोय आणि त्याचबरोबर ऊर्जा बचतीस किती वाव आहे याची माहिती आपल्याला मिळते. आणि त्यानंतर जुनी अकार्यक्षम विद्युत उपकरणे ही ऊर्जा कार्यक्षम उपकरणांनी बदलण्यात येऊन शासकीय रुग्णालयांना ऊर्जा कार्यक्षम बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाऊर्जामार्फत करण्यात येते. आज तागायत या योजनेअंतर्गत महाऊर्जामार्फत एकूण 41 शासकीय रुग्णालयांमध्ये ऊर्जा कार्यक्षम प्रकल्प राबवण्यात आलाय. यामध्ये जवळपास 3.15 लाख युनिट्स प्रतिवर्ष इतकी ऊर्जा बचत होतीये. तर 273.34 टन प्रतिवर्ष इतकी कार्बन उत्सर्जन कपात शक्य झालीय. या योजनेचा लाभ मिळालेल्या शासकीय रुग्णालयांपैकी एक रुग्णालय म्हणजे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शासकीय महिला रुग्णालय होय. संस्थांमार्फत नॅशनल मिशन फॉर एन्हान्स्ड एनर्जी एफिशियन्सी या कार्यक्रमांतर्गत सदर शासकीय रुग्णालयाचे सविस्तर ऊर्जा परीक्षण करून सविस्तर अहवालानुसार जुनी अकार्यक्षम विद्युत उपकरणे ही नवीन ऊर्जा कार्यक्षम उपकरणांनी बदलण्यात आली असून यामध्ये 312 ऊर्जा कार्यक्षम पंखे, 5 HP क्षमतेचे 2 ऊर्जा कार्यक्षम पंप याबरोबरच 3 सौर उष्णजल संयंत्रे बसवण्यात आलेली आहेत. यामुळे 32,782 किलोवॅट युनिट प्रतिवर्ष विजेची बचत झाली आहे. परिणामी या पथदर्शी प्रकल्पामुळे 27.9 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन प्रतिवर्ष कमी करू शकलो आहोत. सर्वप्रथम महिला रुग्णालयामध्ये महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यांनी हॉस्पिटलच्या जे काही इलेक्ट्रिक जेवढी उपकरणं आहेत याची पाहणी केली आणि कुठल्या गोष्टी याच्यामध्ये बदलल्यानंतर एनर्जी एफिशियंट किंवा वीज बचत कशी होईल हे त्यांनी एक ॲनालिसिस केलं, एक ऑडिट केलं आणि त्यानुसार त्यांनी थोड्याच दिवसामध्ये साधारण 15-1 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून तिथे बसवण्याचे काम सुरू केले आणि 8-10 दिवसामध्ये सगळं काम पूर्ण करून आज इथं महिला रुग्णालयामध्ये 312 फॅन त्यांनी बदललेले आहेत जे की एनर्जी एफिशियंट आहेत. नंतर 2 सबमर्सिबल मोटर्स ही बसवलेले आहेत आणि 3 वॉटर हीटर सोलर वॉटर हीटर सिस्टीम्स ही त्यांनी बसवलेले आहेत. ह्याच्यामुळं निश्चितच महिला रुग्णालयाच्या जे काही इलेक्ट्रिक बिल येत होतं त्याच्यामध्ये पण बिल कमी येणार आहे आणि ह्या सगळ्या उपकरणं बसवल्यामुळे साधारण 32,000 ते 33,000 किलोवॅट इतकी विजेची बचत ह्या सगळ्या उपकरणाच्या माध्यमातून होणार आहे. आपण पाहतो आहोत की ऊर्जा बचत करणं किती गरजेचं आहे. सध्या शासनाच्या विविध योजना सबसिडाईज आहेत. त्याच्यामध्ये वॉटर हीटर सिस्टीम असेल, लाईट्स सोलारवर लाईट्स असतील आणि बाकीच्या ज्या माध्यमातून वीज निर्मिती होते त्याला फार प्रचंड असा खर्च येतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड प्रमाणात लागतं. जसं की कोळशापासून वीज निर्मिती होते त्याच्यामध्ये पोल्युशन
चं प्रमाण जास्त होतं. हायड्रो प्रोजेक्टमधनं आपण जी वीज निर्मिती करतो त्याच्यामध्ये पाण्याच्या माध्यमातून जे काही इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल त्याच्यासाठी पण खर्चाचं प्रमाण जास्त आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रमाण खर्च जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण जर एनर्जी इफिशियंट आणि अशा उपकरणांचा वापर केला तर निश्चितच सर्व देशभर याचा फायदा, सर्व इलेक्ट्रिक बचत करून फायदा होईल. बारामती इथल्या शासकीय महिला रुग्णालयाप्रमाणेच सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी शासकीय ग्रामीण रुग्णालयातही हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. सदर रुग्णालयाच्या सविस्तर ऊर्जा परीक्षण अहवालानुसार 125 LED ट्यूबलाइट्स, 18 वॅटचे 34 LED बल्ब, 66 ऊर्जा कार्यक्षम पंखे, 7 ऊर्जा कार्यक्षम वातानुकूलित संयंत्रे शिवाय 2 HP क्षमतेचा एक ऊर्जा कार्यक्षम पंप स्थापित करण्यात आला आहे. याचाच परिणाम म्हणजे प्रतिवर्ष 28,454 किलोवॅट्स युनिट विजेची बचत झाली आहे. तसंच 29.25 टन कार्बन डायऑक्साईड कमी करण्यात यश मिळालं आहे. आज वीज वाचवण्याकरता सरकार खूप प्रयत्नशील आहे. त्यातील एक योजना सरकार जी राबवते आहे ती म्हणजे नॅशनल मिशन फॉर एनहान्स्ड एनर्जी एफिकसी. या प्रकल्पाअंतर्गत आमच्या ग्रामीण रुग्णालय आटपाडीला ऊर्जा दक्षता ब्युरो नवी दिल्ली म्हणजेच BEE आणि महाऊर्जा यांच्याकडून उपकरणे मिळाली आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आमच्या ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथील विजेच्या उपकरणांचे सविस्तर परीक्षण करून त्या ठिकाणी अकार्यक्षम उपकरणे बदलून नवीन कार्यक्षम उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. ही उपकरणे बसवल्यापासून आमच्या रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या विजेची बचत झाली आहे. त्यामुळे आम्हाला 28,000 इतके विजेची युनिटची बचत करणे शक्य झाले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर तसंच नवीन ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञानाचा वापर करून राबवण्यात येणाऱ्या अशा ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालय हे ऊर्जा कार्यक्षम बनत आहे. निसर्गाच्या संवर्धनासाठी व ऊर्जेचा अधिक कार्यक्षमतेनं वापर करण्यासाठी महाऊर्जामार्फत उचललेलं हे पाऊल निश्चितच इतरांनाही नवीन दिशा देणारं आहे.